गोष्टीचं नाव आहे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आजी जंगलातून आपल्या लेकीकडे जात होती. जंगलात वाटेत तिला जाताना कोल्हा भेटला. कोल्ह्याला पाहून आजी घाबरली. कोल्हा म्हणाला, म्हातारे म्हातारे खाऊ का तुला? म्हातारी हुशार होती. ती कोल्ह्याला म्हणाली, लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तू मला खा हा. आजीचं म्हणणं कोल्ह्याला पटलं आणि तो तिथून निघून गेला. कोल्हा भेटल्यामुळं आजी सावधपणे जंगलातनं चालत होती. तेवढ्यात वाघोबा आला. वाघोबाला पाहून आजी घाबरली. तो म्हणाला, म्हातारे म्हातारे खाऊ का तुला? आजी म्हणाली, लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग बाबा तू मला खा हा. अशा प्रकारे आजी लेकीच्या घरी पोहोचली. आजीने दार वाजवताच लेकीनं दार उघडलं. आजीला पाहून तिला खूप आनंद झाला. आजीची लेक तिला घेऊन घरात गेली. तिची विचारपूस केली. लेकीने आजीसाठी बनवलेले तिच्या आवडीचे पदार्थ तिला खाऊ घातले. आजी ही लेकीला शक्य तेवढी रोज मदत करायची. पण लेक मात्र आजीची खूप काळजी घ्यायची. सक्तीने तिला आराम करायला लावायची. आजी 4 दिवस आपल्या लेकीकडे राहिली आणि नंतर मात्र तिने आपल्या घरी जायचं ठरवलं. आणि त्यावेळी आजीने जंगलातल्या कोल्हा आणि वाघासोबतचा प्रसंग सांगितला. लेक आजीला घेऊन बागेत गेली. तिथे तिने आजीला एक खूप मोठा लाल भोपळा दिला आणि आजीला म्हणाली की या भोपळ्यात बसून तू जा. आजी भोपळ्याला म्हणाली, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि भोपळा पळू लागला. वाटेत वाघाने भोपळ्याला विचारलं, म्हातारी दिसली का रे तुला? भोपळ्यातून आवाज आला, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. पुढे वाटेत तिला कोल्हा भेटला. कोल्ह्याने विचारलं, म्हातारी दिसली का रे तुला? भोपळ्यातून आवाज आला, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि असं म्हणत आजी तिच्या घरी सुखरूप पोहोचली. गोष्टीचा बोध, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. Hi everyone! Welcome to Toon Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.